नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात भरपूर शेतकऱ्यांनी टरबूज आणि खरबूज पिकाची लागवड केलेली आहे आणि अजूनही शेतकरी या पिकांची लागवड करताना दिसत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टरबूज आणि खरबूज पिकातील बुरशीजन्य रोग, तो म्हणजे भुरी, त्यालाच पावडर मिल्ड्यू असं म्हणतात, याविषयी माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, टरबूज पिकातील भुरी म्हणजे पावडर मिल्ड्यू हा रोग पिकाच्या जुन्या पानावर लवकर आढळून येतो। या रोगाचा जर प्रादुर्भाव वाढत गेला तर तो वेलीवर आणि फळांवर दिसून येतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, भुरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याच्यावर नियंत्रण मिळवणे अत्यंत गरजेचे आहे। भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाझोल अधिक सल्फर हे 2 घटक असलेलं अत्यंत प्रभावी बुरशीनाशक 20 ते 30 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी, किंवा फ्लुक्झापायरोक्झॅट अधिक पायरोक्लोस्ट्रॉबिन हे 2 घटक असलेलं अत्यंत प्रभावी बुरशीनाशक 7 ते 10 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकता, किंवा ॲझेक्सस्ट्रॉबिन अधिक टेबुकोनाझोल हे 2 घटक असलेलं बुरशीनाशक 30 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी। शेतकरी मित्रांनो, या 3 बुरशीनाशकांची आलटून पालटून जर तुम्ही फवारणी केली तर वेळीच भुरी रोगावर नियंत्रण मिळवणं सहज शक्य होऊ शकते। धन्यवाद। जय जवान, जय किसान।